आगामी नागपुर महानगरपालिका चुनाव के मद्देनजर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ने अपनी चुनावी रणनीति स्पष्ट कर दी है। पार्टी ने मेरिट और निष्ठा को आधार बताते हुए उम्मीदवार चयन की प्रक्रिया शुरू कर दी है। नागपुर शहर के 151 सीटों के लिए अब तक पार्टी को कुल 457 इच्छुक उम्मीदवारों के आवेदन प्राप्त हुए हैं। इसमें अन्य दलों के कई प्रभावशाली और अनुभवी चेहरे भी शामिल है, जिन्होंने शिवसेना के मशाल चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ने की इच्छा जताई है। इससे नागपुर की राजनीति में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की बढ़ती ताकत साफ दिखाई दे रही है। जिला प्रमुख किशोर कुमेरिया ने पत्रकारों से बातचीत में यह जानकारी दी। उन्होंने बताया कि पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के निर्देश और नागपुर लोकसभा क्षेत्र के संपर्क प्रमुख सतीश हार्डे के मार्गदर्शन में एक विशेष चुनाव प्रबंधन समिति का गठन किया गया है। यह समिति न केवल सक्षम और योग्य उम्मीदवारों का चयन करेगी, बल्कि पूरे चुनाव की माइक्रो प्लानिंग भी करेगी। समिति में प्रत्येक विधानसभा क्षेत्र से 4 अनुभवी और निष्ठावान कार्यकर्ताओं को शामिल किया गया है। इन सदस्यों की जिम्मेदारी होगी कि ये क्षेत्र में जनता का आकलन करे, प्रचार दौरे, सभाएं और रैलियों का नियोजन करे तथा संभावित उम्मीदवारों की विस्तृत जानकारी तैयार करे। किशोर कुमेरिया ने बताया कि उम्मीदवार चयन के लिए 3 स्तरीय 3 लेयर मापदंड तय किया गया है। इसमें 2017 के महानगर पालिका चुनाव का अनुभव और वोट शेयर, कोरोना काल में सामाजिक सेवा का योगदान तथा प्रभाग में लोकप्रियता और स्वच्छ छवि प्रमुख आधार होंगे। उन्होंने कहा कि योग्य लड़वैया और जनता से जुड़े उम्मीदवारों को ही मौका दिया जाएगा। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि नागपुर में महाविकास आघाड़ी के 7 सीटों को लेकर चर्चा जारी है और समन्वय के साथ चुनाव लड़ने की रणनीति पर काम हो रहा है। मुलाकात प्रक्रिया के दौरान शिवसेना कार्यालय में भारी संख्या में कार्यकर्ताओं की मौजूदगी ने पार्टी की मजबूती मोर्चे बांधने को दर्शाया। पार्टी नेतृत्व ने विश्वास जताया है कि निष्ठावान शिवसैनिकों को न्याय मिलेगा और आने वाले चुनाव में मशाल को घर घर तक पहुंचाया जाएगा। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मागे एक निवडणुकीची जी प्रक्रिया आहे, कोण इच्छुक आहेत आणि जे इच्छुक आहेत त्यांची आम्ही अर्ज या रेशीमबाग शिवसेना भवन कार्यालयामध्ये घेतले होते आणि ती एक प्रोसेस अर्जाची आमच्याकडे पार पडली आणि आज संपूर्ण जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती हे दुसरी आज प्रक्रिया संपूर्ण आमचे संपर्क प्रमुख सतीश हरडे, महिला आघाडीच्या मॅडम ताई, सुरेशजी साखरे, तिवारी असे संपूर्ण प्रमुख पदाधिकारी शहरातले या ठिकाणी आज यांनी सगळ्या मुलाखती घेतलेल्या आहेत। या जवळपास आमच्याकडे अर्ज आणि मुलाखती जवळपास 350 म्हणजे जवळपास 357 आमच्याकडे हे अर्ज आहेत। आता पुढची जे प्रोसेस आहे हे सगळी याच्यामध्ये आज कमिटी पण बनवण्यात आलेली आहे प्रामुख्याने आणि हे संपूर्ण माहिती की इतके अर्ज आले, इतक्या मुलाखती झाल्या, संपूर्ण पक्षश्रेष्ठीला आम्ही हे पूर्ण कळवणार आणि कोण त्याच्यातून आम्ही काही निकष त्याच्यामध्ये पक्षातर्फे ठेवले आहेत की कोरोनामध्ये कोणी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कोणी कामं केलेले आहेत, तो आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिलेला आहे का, त्याचा इतिहास कसा आहे का, त्यानंतर तो जनसामान्यामध्ये जाऊन संपूर्ण त्याचा जनसामान्यामध्ये लोकांना ते मान्य आहेत का, अशा प्रकारचे निकष आणि हे कमिटी आणि या पूर्ण निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे जो पक्षातर्फे असतो हे संपूर्ण संपर्क प्रमुख सतीश भाऊ यांच्या नेतृत्वात संपूर्ण कमिटी हे संपूर्ण पक्ष मिळून काम करणार आहेत आणि आघाडीच्या बाबतीत आमचा असा प्रयत्न आहे की आघाडी ही झाली पाहिजे, परंतु आमचे जे उमेदवार मागच्या वेळेस जे सेकंडवर आलेले आहेत त्यानंतर कमी मतांनी पडलेले आहेत, ज्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे, कोरोनामध्ये देखील काम केलेलं आहे, अशा प्रकारचे आम्ही एक जवळपास 30 ते 35 सीटवर आम्ही मागणी केलेली आहे आणि आघाडी व्हावी अशी इच्छा आहे। त्या जर मी तेच सांगितलं की आमची एक बैठक झाली आहे, तुम्ही आघाडी म्हणा, युती म्हणा, पण आमची एक बैठक काँग्रेस सोबत झाली आहे, बाकी कोणासोबत झालेली नाही आहे आणि 30-35 साधारणतः आमची दुसरी बैठक आम्ही सगळे आता एक बोलू आणि त्याप्रमाणे जर झालं तर ती आघाडी होईल, अशा प्रकारचं आमचा काम सुरू आहे। मनसेचं अजूनपर्यंत आमच्या स्थानिक कुठल्याही याच्याशी या बाबतीत बोलणं आतापर्यंत आजच्या घडीला झालेलं नाही। पुढे काय परिस्थिती येते ते पुढच्या नुसार मग ते बघितलं जाईल। नाही, आमच्या पक्षामध्ये असं आहे की
जे पण इथल्या घडामोडी होतात या वरच्या पक्षाच्या आदेशानुसारच होतात आणि जे पण इथं होते ते आम्ही वरच्या पक्षाला माहिती पूर्णपणे देत असतो. आमचा पक्ष चालतो पक्षप्रमुख मातोश्री त्यांच्या आदेशाने आणि त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही स्थानिक लेवलवर काँग्रेसशी बोलायचं, आघाडी करायची असं त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांची परवानगी घेतली होती. त्यानंतरच त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही स्थानिक लेवलवर, स्थानिक पातळीवर तुम्ही चर्चा करू शकता आणि तुम्ही ते आम्हाला तशी चर्चा करून आम्हाला माहिती द्या. तर त्याप्रमाणे आम्ही त्या चर्चा केल्या. आता पुढेही तसं चालू आहे. पुन्हा जो काही पक्षाशी आम्ही सांगू आणि पक्ष जे म्हणत त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सगळं काम करू. नाही, त्यांची पण मानसिकता आहे, त्यांचा पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. परंतु या चर्चा आहेत, आता त्या किती याच्यामध्ये झालं पाहिजे हे त्यांची पण इच्छा, आमची आहे. बघू आता काय होतं.